नमस्कार, बिग डील्स मराठीमध्ये मी सिद्धार्थ आपले सहर्ष स्वागत करतो। आज घेऊन आलोय आपल्यासाठी एक निसर्गरम्य कोकणातील सुंदर प्रॉपर्टी। ही प्रॉपर्टीचं लोकेशन कुठे आहे तर बघू शकता, मी आता उभा आहे रत्नागिरी पावस रोड जवळील एका गावामध्ये। तर माझ्या मागे पहिला तुम्ही सीन बघा, भाटे बीचला जोडणारी खाडी आहे, ती पावसमधनं पार होते। तर असा सुंदर व्ह्यू तुम्हाला ह्या जागेतनं बघता येतो। या लोकेशनवरती जिथे उभा आहे तिथून आपल्याला डायरेक्ट व्ह्यूचा आनंद घेता येतो। तर जाणून घेऊया जमीन कुठे आहे, ह्या जागेचं लोकेशन काय आहे आणि जागेचे सगळे डिटेल्स। तर ही जागा कुठे आहे, तर ही जागा आहे मौजे मुस्लिम गवळवाडी, तालुका आणि जिल्हा रत्नागिरी। तर हे गाव कुठेशी पडतं तर आपण जेव्हा रत्नागिरीवरून पावसला यायला निघतो तर रत्नागिरीवरून हार्डली एक 10 किलोमीटर वरती लोकेशन आहे। पावसपासून हार्डली एक 5 किलोमीटर वरती लोकेशन आपल्याला बघायला मिळतं। त्याच प्रकारे जागेचं क्षेत्रफळ जे आहे ते 187 गुंठे सिंगल मालक हे जागेचं क्षेत्रफळ आहे। तर तुम्ही ड्रोन शूट मध्ये बघू शकताय। तर यामध्ये आपल्याला 40 नारळाची झाडं बघायला मिळतात, 40 हापूस कलमं आहेत, त्याच प्रकारे 2 चिकूची झाडं, 1 लिंबाचं झाड, 9 काजू। त्याच प्रकारे या प्रॉपर्टीसाठी 12 फुटी रस्ता आपल्याला बघायला मिळतो। तसेच ही जी प्रॉपर्टी आहे तर ह्या प्रॉपर्टीला जवळची बाजारपेठ, जवळची शाळा आणि हॉस्पिटल साठी तुम्हाला 2 ठिकाणं बघायला मिळतात। एक म्हणजे अंदाजे 5 किलोमीटर असलेलं पावस हे गाव, त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्या सुविधा बघायला मिळतात। तसेच रत्नागिरी जे जिल्ह्याचंही ठिकाण आहे आणि तालुकाही आहे, तर हे एक 10 किलोमीटरवरती बघायला मिळतं। त्यामुळे ही मध्यवर्ती असलेली एक सुंदर आणि छान अशी प्रॉपर्टी आपण आज एक्सप्लोर करूया। तर या प्रॉपर्टीमध्ये काय विशेष आहे ते आपण जाणून घेऊया। तर माझ्या मागे बघू शकता एक कौलारू रूफचा असा एक गझिबो इथे डिझाईन केलेला आहे मालकांनी। त्या गझिबोतून जर बघाल तर समोरचा खाडीचा व्ह्यू अतिशय सुंदर दिसतो, तो तुम्हाला मी दाखवतो। त्याच प्रकारे माझ्या मागे बघू शकाल तर ह्या जागा मालकांनी एक छानसा गाईचा गोठा छोटासा बांधायचा प्रयत्न केलेला होता। त्याचबरोबर तिथे चुलीवरचं जेवण ही कन्सेप्ट त्यांनी तर म्हणजे हे ज्यावेळेला रूम रेंटवरती देतात तर चुलीवरती जरी तुम्हाला जेवण करायचं असेल ना तरी त्याची सुद्धा सुविधा केलेली आहे। तुम्ही बघू शकता एक खालती मातीचं फील देणारं असं एक रूफटॉप कौलारू आणि असं एक सुंदर कोकणी शैलीतलं आपल्याला एक ओपन किचन बघायला मिळतंय। प्लॉटमध्ये जसं तुम्हाला सांगितलं बाकीची काही जी झाडं आहेत तसं माझ्या मागे इथे लिंबू आहे, त्याच प्रकारे इथे नारळाची लागवड केलेली आहे आणि हा इथे मस्त गार्डनिंग एरिया एक छान असा बघायला मिळतो आपल्याला। त्याच प्रकारे एंट्रन्स गेट देखील ह्या प्रॉपर्टीला व्यवस्थित बांधलेलं आहे आणि एक गार्डनिंगसाठी आणि एक प्लेग्राऊंडसाठी सुद्धा समोर तुम्हाला एक एरिया चांगला बघायला मिळतो। तर माझ्या मागे बघू शकताय इथून आपली जागा खालपर्यंत जवळजवळ जाते, एक अंदाजे 4 एकर आपली जागा आहे इथे। आणि त्याच्या समोर जर तुम्ही मागे बघू शकताय की तिथे तुम्हाला खाडीचाही जो व्ह्यू दिसतोय, जे पावस गाव आहे तेही दिसतंय। तर ही प्रॉपर्टी हिल टॉप वरती असलेला एक सुंदर स्पॉट म्हणायला हरकत नाही। तसेच या जागेची आता आपण कायदेशीर बाबी जाणून घेऊया। या जागेची मोजणी कंप्लीट झालेली आहे, त्याच प्रकारे 12 फुटाचा जो रस्ता आहे तो 23 नंबर दाखल्यावरती नोंद असलेले तुम्हाला बघायला मिळेल। त्याच प्रकारे सिंगल मालक आहे, पूर्ण प्रॉपर्टीला कंपाऊंड आहे। तसेच पाण्याची व्यवस्था जी आहे ती जागा मालकांनी केलेली आहे। विहिरीतनं ही पाणी लिफ्ट करून आणलेलं आहे वरती। तसेच 80 फुटावरती त्यांना बोरवेली लागलेली आहे आणि लाईट कनेक्शनही इथे उपलब्ध आहे।
तसेच माझ्या बागेत जर बघाल तर एक तुम्हाला चौथरा म्हणजे एक झोतं तुम्हाला दिसेल. तर इथे इन फ्युचर 2 बेडची रूम बनवायचं मालकांचं प्लॅनिंग चालू होतं. तर आपण जरी प्रॉपर्टी येते तरी फ्युचरमध्ये आपण डेव्हलप करू शकता. तर माझ्या मागे बघू शकताय ही एक मालकांनी बांधलेली प्रॉपर्टी आहे, जो 2 BHK म्हणायला हरकत नाही, ज्याच्यामध्ये 2 बेड आहेत, एक किचन आहे. ही वास्तू जी मागे जी बघताय आपण, ही वास्तू मालक रेंटवरती देतात, जेणेकरून तुम्हाला पार्टीज वगैरे काही करायचे असतील किंवा स्टेसाठी म्हणून ती रेंटआउट केली जाते. तसेच बघाल ते एंट्रन्सला दोन्ही साईडला सुंदर अशी झाडं लावण्यात आलेली आहेत. त्यामुळे एक एंट्रन्स आणि गेटअप जो आहे तो सुंदर प्रकारे बघायला मिळतो. तर आपण तो प्लॉट बघितला तर आपला वरच्या साईडला टेबल प्लॉट आहे आणि खालच्या साईडला जी उतरती जागा आहे तिकडे आंबे वगैरे लावलेले आहेत. तर त्या साईडला कसे जाणार तुम्ही, तर तुम्हाला एक कोकणातील टिपिकल पाखाडी कशी असते ना ती दाखवतो, चला माझ्याबरोबर या. तर माझ्या मागे बघू शकताय ही पाखाडी आहे. ही पाखाडी आपल्या खाली जागेपर्यंत जाते. त्याच प्रकारे इथनं जो व्ह्यू दिसतो खाडीचा, अतिशय नयनरम्य असा हा व्ह्यू आपल्याला बघायला मिळतो. तर ही सीव्ही प्रॉपर्टी जर आपल्याला आवडली असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. संपर्काची वेळ सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या वेळेत तुम्ही कॉल करू शकता. बाकी इतर वेळेला व्हॉट्सअपवरती आम्हाला शक्य होईल तसं उत्तर आम्ही तुम्हाला देऊच, त्यात काही शंकाच नाही. तर आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अशा छान छान प्रॉपर्टीज बघण्यासाठी आमचे चॅनल टिकून राहा. शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला एक शेअर, एक लाईक आणि एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर आशा करतो की ही प्रॉपर्टी आवडली असेल आणि आपली रजा घेतो. जय महाराष्ट्र.